हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. चौथा अध्याय आपला सुरू आहे, ज्ञान कर्म संन्यास योग. त्याच्यातल्या 17व्या श्लोकापर्यंतचा आपला अभ्यास पूर्ण झालाय आणि आपण आता 18व्या श्लोकाच्या अभ्यासाला आज सुरुवात करणार. तर प्रथम आपण नेहमीप्रमाणे आधी प्रार्थना म्हणू, मग 18वा श्लोक म्हणून सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरिओम. 18वा श्लोक एकदा म्हणूयात, गीता आणि गीता इथला, आणि त्याचा अर्थ वाचून मग मी आजच्या विवेचनाला सुरुवात करते. म्हण. कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत्. कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. खूप महत्वाचा आहे हा श्लोक आणि खूप कॉम्प्लिकेटेड सुद्धा आहे, पण मी प्रयत्न करते. यहा कर्मणी अकर्म, जो कर्मात अकर्म, च अकर्मणी कर्म पश्येत, आणि अकर्मात कर्म पाहतो, सहा मनुष्येषु बुद्धिमान, तो मनुष्यांमधला बुद्धिमान होय. तसंच सहा युक्त, तो योगयुक्त, आणि कृत्स्न कर्म कृत, सर्व कर्मे यथार्थतेने करणारा, तो कर्म कृतार्थ हो. जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो, तो मनुष्यामधला बुद्धिमान, आणि तोच योगयुक्त किंवा जोडलेला, नुसतंच युक्त म्हणतात तर तोच जोडलेला, आणि तोच सर्व कर्म यथार्थतेने करणारा असतो. आता आपण पाहूयात विवेचन. कर्म आणि अकर्म यहा पश्येत, हा पहिला चरण आपण घेऊयात सुरुवातीला, की जो कर्मामध्ये अकर्म पाहतो. आता इथे आपण वेगवेगळ्या विद्वानांची मतं विचारात घेणार आहोत, ज्याच्यात जेणेकरून आपल्याला ही अवघड संकल्पना लक्षात यायला सोपं होईल. तर पहिल्यांदा आपण रामसुखदास, स्वामी रामसुखदास काय म्हणतात त्याच्याकडे जरा वळूया. ते असं म्हणतात की कर्म करून किंवा न करून त्यापासून अलिप्त राहणं म्हणजे आपल्यासाठी कोणतीही प्रवृत्ती किंवा निवृत्ती स्वतःसाठी न करणं, म्हणजे स्वार्थी कारणासाठी न करणं, म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहणे. करूनही अलिप्त राहायचंय आणि न करूनही अलिप्त राहायचंय, म्हणजे काय ते थोडं समजून घेऊया. की कर्म करून निर्लिप्त राहण्याचा अर्थ काय, तर कर्म करण्यामुळे आपल्याला काहीतरी फळ मिळेल, आपल्याला चांगला लाभ होईल, आपल्याला मान मिळेल, लोक आपल्याकडे आदराने बघतील, किंवा या लोकी आणि परलोकी आपल्याला काही उत्तम भोग भोगायला मिळतील, अशी कुठलीही इच्छा यत्किंचितही न ठेवणं म्हणजे कर्म करून अलिप्त राहणं. आता पुढचा भाग आहे कर्म न करून अलिप्त राहणं. तर हे जरा आपल्याला समजायला अवघड होतं, पण काही वेळेला असं असतं की आपण कर्माचा त्याग केल्यामुळे आपल्याला काहीतरी अदृश्य फायदा मिळेल असं आपल्याला वाटतं. असे प्रसंग येतात की काही वेळेस भांडण चालले, असं एक समाजामध्ये आपण आहोत आणि एखादी व्यक्ती आपल्याशी भांडकी आहे, तर लोकांना काय वाटेल किंवा लोकांच्या समोर आपली भांडखोर अशी इमेज व्हायला नको, ह्या कारणासाठी आपण भांडत नाही, आपण काही प्रति उत्तर देत नाही. ती एकटीच दुसरीच व्यक्ती आपल्याला ब्लेम करते करते आपण सहन करतो. लोकांना वाटतं बाई किती सहनशील आहे ही, एक शब्द तिच्या तोंडातनं निघाला नाही. मनामध्ये आपल्या काय असतं, आपण ते काय तितिक्षा हा गुण स्वतःमध्ये बाणवण्याकरता ते करतो आहोत का, ते आपल्यालाच माहिती असतं, ते लोकांना बाहेरून कळू शकत नाही. आपण फक्त लुकिंग गुड आपलं सांभाळत असतो, की मी भांडखोर नाही दिसली पाहिजे, मी सहनशील दिसली पाहिजे. इथे मी भांडण या क्रियेचा त्याग केलेला आहे, पण त्याचा हेतू काय आहे, तर मला मान मिळावा, माझी एक चांगली इमेज क्रिएट व्हावी ह्याच्यासाठी. त्यामुळे अशा काही ठिकाणी जो कर्मांचा त्याग करताना मनामध्ये जर असा काही मान मिळावा, आदर वाढावा,
किंवा अगदी काही वेळेला शारीरिक आराम मिळावा अशी सुद्धा इच्छा जर नसेल, पूर्णपणे इच्छा विरहित, फक्त आता इथे गप्प राहणं योग्य आहे म्हणून मी गप्प राहते, किंवा जे कर्म टाकणं योग्य आहे आणि हे मी न केल्यामुळे कुणाचा तरी फायदा होणार आहे, हे सुद्धा बघायचं. हं, आता हे सगळी तारेवरची कसरत आहे. म्हणजे मनातला हेतू स्वच्छ ठेवायचा, त्याच्याबरोबर इतरांच्याही उपयोगी पडायला पाहिजे, ही सगळी असेल गोष्ट, तर मग कर्म न करण्यामध्ये सुद्धा तुम्ही निर्लिप्त आहात. म्हणजे आता एकंदरीत काय बघितलं की कर्म करण्यासाठी पण कुठल्या फळाची इच्छा ठेवायची नाहीये, आणि कर्म न करताना सुद्धा कुठल्या फळाची इच्छा ठेवायची नाही. म्हणजे एकूणात फळाची इच्छा कधीच ठेवायची नाही. त्यांनी काय होतं, फळाची इच्छा न ठेवल्यामुळे नवीन आसक्ती निर्माण होत नाही. कारण आसक्ती आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकवते. त्यामुळे त्या आसक्ती कमी करण्यासाठी आपली ही सगळी धडपड चालू आहे. त्यामुळे जर आपण फळाची इच्छा अजिबात ठेवली नाही कधीच, तर आपल्या नवीन आसक्ती निर्माण होत नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या हितासाठी काम करतो, तेव्हा आपल्या जुन्या किंवा पूर्वीच्या ज्या आसक्ती निर्माण झालेल्या असतात ऑलरेडी, त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे पूर्वीचं पापकर्म आपण संपवतोय आणि नवीन करत नाही. असं करत करत आपली आसक्ती पूर्णपणे नष्ट होईल, आणि मग ही आसक्ती रूप बंधन हे न राहिल्यामुळे आपण कसे हो, गीतेचा लाडका शब्द वीतराग, विशेषत्वेन ईतहा रागहा यस्य सहा. विशेष करून ज्याचा राग म्हणजे आसक्ती गेलेली आहे, धुतली गेलेली आहे. आणि जेव्हा मनुष्य वीतराग होतो, संपूर्णपणे आसक्तीपासून मुक्त होतो, तेव्हा तो जे काही करतो, म्हणजे त्याचं जे कर्म असतं, त्याच्या हातून घडणारं जे कर्म असतं, ते अकर्मामध्ये रूपांतरित होतं. आपल्यासाठी काहीही न करण्यामुळे आणि न इच्छिण्याने, ते करायचंही नाही आणि इच्छाही ठेवायची नाही. नुसतंच मनात इच्छा आहे पण न केल्यासारखं दाखवायचं, असं अलाउड नाही. आपल्यासाठी काहीही न करण्यामुळे आणि तशी इच्छाही न ठेवल्यामुळे आपोआपच असंगता म्हणजेच वितरागिता प्राप्त होते. आणि मग या असंगतेमध्ये काय येतं की सगळी कर्तव्य कर्म, मग त्याच्यामध्ये अगदी आपण जी वैयक्तिक उपासना कर्म म्हणून जी करतो, ईश्वर सेवा, वृद्धांची सेवा, भजन, जप, ध्यान, समाधी लावण्याचा प्रयत्न करणं वगैरे वगैरे, जे काही असेल ते सुद्धा सगळं केवळ संसाराच्या हितासाठीच केलं तर काय होतं, तर कर्मांचा प्रवाह हा संसाराकडे वळतो, आणि करणारा जो साधक आहे तो स्वतः असंग आणि निर्लिप्त राहतो. आणि ह्यालाच म्हणायचं कर्मामध्ये अकर्म पाहणे. आत्ताच 15वा अध्याय शिकून आल्यामुळे असंग शब्द आल्याबरोबर ती ओळ लक्षात आली. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. संसार वृक्ष ज्याची मुळं अगदी घट्ट रोवली गेलेली आहेत, तो तोडायला एकमेव शस्त्र आहे, आणि ते म्हणजे असंगता. तर कर्म करत असताना अंतःकरणामध्ये मी कर्माचा करता नाही, मी फळाचा भोगता नाही, अशी भूमिका असणं, म्हणजेच या अध्यायातला जो 14वा श्लोक आपण आता शिकलेला आहे काहीच दिवसांपूर्वी, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, या भूमिकेतून कर्म करणं म्हणजे कर्मणी अकर्म, म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहणे. आता ही योगी पुरुषांची किंवा ज्ञानी पुरुषांची ही सहज अवस्था असते, पण साधकांसाठी मात्र प्रयत्नपूर्वक करायच्या साधनेचा तो एक भाग असतो. म्हणजे साधना करत करत आपल्याला या अवस्थेपर्यंत पोहोचायचं. आता आता आपण कोणाचं बघितलं, स्वामी रामसुखदासांची जे काही विवेचन होतं ते पाहिलं. आता आपण चिन्मयानंद ह्याच गोष्टीकडे कसं बघतात, तोही फार छान दृष्टिकोन आहे. ते म्हणतात की एखादा कुशाग्र तत्वचिंतक असेल तर त्या तत्वचिंतकाचं मन जेव्हा तो एखादं काहीतरी बाह्य जगतातलं स्पेसिफिक एखादं काम करत असेल, तर त्याचं मन हे त्या कामामध्ये अगदी गुंतलेलं आहे, संपूर्णपणे चित्त एकाग्र करून तो ते कामात गुंतलेला आहे. तरीही त्याच वेळेला त्याचं मन हे त्या कामातून अलिप्त होऊन राहू शकतं आणि दिलेल्या क्षेत्रात कार्य करीत असल्याचं पाहूही शकतो. थोडस वेगळा वेगळा अप्रोच आहे. तसंच आपण सुद्धा आपल्या सगळ्या क्रियांमध्ये
स्वतःच्या कर्मांकडे विवेकशीलतेने त्यांचं निरीक्षण करून जर आपण पाहू शकलो तर आपल्याही लक्षात येतं की आपण जरी सगळी कर्म करीत असलो तरी आत जो एक साक्षी आहे, जो ही सगळी कर्म ऑब्झर्व करतोय, तटस्थपणे त्या कर्मांच्याकडे बघतोय, तो मात्र अत्यंत निष्क्रिय आहे. तो स्वतः काहीच कर्म करत नाहीये. तो फक्त साक्षीत्वानी बघतोय आणि ते आत्मतत्व आहे. आता हे साक्षीत्व ह्याचा अजून थोडा उलगडा आपण जेव्हा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघणार आहोत तेव्हा मी अजून करणार आहे. तर इथे साक्षीत्व किंवा आतला साक्षी जो असतो तो बाहेरच्या कर्मामध्ये गुंतलेला नसतो, हे पटवण्यासाठी स्वामी चिन्मयानंद काही अगदी सोपी व्यवहारातली उदाहरणं देतात. ती कुठली? तर त्यांचं म्हणणं आहे की रेल्वे गाडी धावते पण वाफ धावत नाही. आता हे थोडंसं आउटडेटेड उदाहरण आहे. त्यांनी जेव्हा हे उदाहरण दिलं असेल तेव्हा वाफेवर चालणाऱ्या रेल्वेज होत्या. पण त्याच्यातलं आता आपल्याला फक्त तत्व समजून घ्यायचं, मुद्दा काय सांगायचंय तेवढं आपण पाहतो की वाफेच्या शक्तीवर रेल्वे धावतीये, पण शक्ती देणारी वाफ धावतीये का? नाही धावत. तसंच विजेमुळे पंखा फिरतोय, पण वीज फिरतीये का? वीज नाही फिरवते. फिरत असणाऱ्या पंख्यामध्ये स्थिर असलेली वीज आहे. चालत असणाऱ्या धावत असणाऱ्या रेल्वे गाडीमध्ये स्थिर असलेली वाफ आहे. तसं आपलं शरीर मन बुद्धी हे जरी कार्यामध्ये गुंतलेलं असलं, कार्यरत असलं तरी त्या सगळ्याला शक्ती पुरवणारं जे आत्मचैतन्य आहे ते मात्र संपूर्णपणे निष्क्रिय असतं. कर्मणी अकर्म. बाहेरून कर्म दिसतंय पण आतून काहीतरी स्थिर तत्व सुद्धा आहे. आणि यालाच शंकराचार्य म्हणतात की देह इंद्रियांच्या मार्फत ज्या क्रिया घडत आहेत त्या क्रियारूप कर्माचा, त्या सगळ्या क्रियांना शक्ती पुरवणारा जो आत्मा आहे त्याच्यावर आरोप केला जातोय. कारण मी म्हणतो की मी हे करतेय, मी हे ते करते, मी अमुक अमुक क्रिया करते, पण तो मी कोण आहे? मी म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि तो निष्क्रिय आहे. तू करत नाहीयेस, तुझं शरीर करतंय किंवा तुझं मन करतंय, तुझी बुद्धी करतेय, तू करत नाहीयेस. पण आपण त्या शरीर मन बुद्धीशी एवढे तादात्म्य पावलेले आहोत की शरीर करताय म्हणजे मीच करते, मन करताय म्हणजे मीच करताय. म्हणून त्याला ज्ञानी म्हणलेलं. जो ज्याला हे कर्मातलं अकर्म दिसू शकतं तो ज्ञानी आहे. कारण का? तो ज्ञानी पुरुष त्याला हे का दिसू शकतं? तर तो चित्तानी त्या आत्मतत्वाशी अखंड जोडलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी युक्त युक्त शब्द वापरलेला आहे. आणि त्याला बुद्धिमान सुद्धा म्हणलेलं आहे. कारण की बुद्धी त्याची तेवढी प्रगल्भ आहे की तिला हे कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म पाहू शकेल, ती जाणवू शकेल. आपण अजून अकर्मातल्या कर्मापर्यंत पोहोचलो नाही, पण युक्तच सांगितलं म्हणून त्याच्याबरोबर बुद्धिमान या विशेषणाचं पण सांगितलं. आणि तो असे जे युक्त आणि बुद्धिमान पुरुष असतात, ज्ञानी पुरुष, ते कर्मातलं अकर्म जाणतात. हे कर्मातलं अकर्म जाणणं कसं आहे त्याला अजून एक उदाहरण सोपं लक्षात येईल की आपण एखाद्या वाहनात बसलोय, समजा कारमध्ये बसून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलोय. तर कारमध्ये बसलेले आपण कसे आहोत? स्थिर आहोत. कार चालतीये, आपण स्थिरच आहोत. तर हा जो अनुभव आहे वाहनात बसलेल्या माणसाचा की वाहन चालतंय पण मी वाहनामध्ये स्थिर आहे, तसाच ज्ञानीचा अनुभव असतो की शरीराने तर कर्म चाललेलं आहे पण स्वच्या ठिकाणी मात्र तो निष्क्रियता किंवा अकर्म ह्याचा अनुभव घेऊ शकतो. कर्म हे प्रकृतीच्या अंगाने चाललेलं आहे, ह्याचं पूर्ण भान त्याला असतं. ह्याच्यासाठी आपण काही थोडीशी उदाहरणं बघूया. आता एक संत एकनाथ महाराजांच्या चरित्रातला किंवा जीवनातला एक प्रसंग आहे. संत एकनाथांच्याकडे एक दिवस एक रोगी मनुष्य येतो. त्याला काहीतरी असाध्य रोग झालेला असतो आणि तो त्यांच्या पायांवर एकदम धावत धावत येऊन लोटांगण घालतो आणि तो म्हणतो महाराजांना, महाराज आता तुम्हीच मला या रोगातून सोडवू शकता. महाराज म्हणतात, मी कसा काय सोडवू शकतो? तर तो त्यांना सांगतो की मला काल रात्री स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला की जर मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही तुमच्या एका दिवसाच्या उपासनेचं आणि
उपासनेचं पुण्य किंवा एका दिवसाच्या सत्कर्माचं पुण्य जर मला तुम्ही दिलं तर माझी या रोगापासून मुक्तता होईल. त्याच्यावर ते विचारात पडतात की काय आता करावं. तर त्याला प्रश्न पडतो की अरे एकनाथ महाराज तर एवढे कृपाळू आहेत आणि एवढा विचार कसले करतात. काय झालं महाराज. ते म्हणतात अरे मी आतापर्यंत जे काही कर्म माझ्या हातून घडलं असेल ते मी केलं अशी माझी कधीच भावना नव्हती. त्यामुळे जे कर्मच माझ्याकडनं घडलं नाही त्याचं पुण्य मी तुला कसं काय देऊ हे मला कळत नाहीये. नाही नाही तुम्ही खूप पुण्यवान आहात. तुमचे सगळे पुण्यामध्ये फक्त मी एकाच दिवसाचं पुण्य मागतोय. मला कृपा करून हे दान द्या. तो म्हणतो अरे काही घाबरू नकोस. म्हणजे मला माहिती नाही की माझ्या पदरी काही पुण्य साठलं आहे की नाही. पण समजा साठलं असेल तर एका दिवसाचं कशाला. आतापर्यंत सगळ्या कर्माचं जे काही साठलं असेल ते पुण्य तू घेऊन जाईनाच. मला काही त्याचं करायचं नाहीये. त्या पुण्यानी मला पुण्याचा साठा वाढवण्यात साठवण्यात सांभाळण्यात मला काडीचाही रस नाहीये असं म्हणून ते अत्यंत निर्लिप्त मनाने त्याच्या हातावरती पाणी सोडतात की असलंच माझं काही पुण्य तर ते तुला मिळव आणि तू रोगमुक्त व्हावीस. ही त्यांची कर्मामधली भूमिका आहे. कर्म करूनही केल्याची जाणीव कर्तृत्व भाव नाहीच. त्यामुळे कर्मच होत नाही. तसंच आपल्या संतांचे तर खूपच उदाहरणं आहेत. म्हणजे हे तर एकनाथ महाराजांचं एक झालंच की खूप उत्तुंग कार्य त्यांनी केली पण ते श्रेय कधी स्वतःकडे घेतलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या लिहिल्या आणि शेवटी समारोपामध्ये काय म्हणतात ते किंबहुना तुमचेनी केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथे माझे जी उरले पायिकपण. सगळं श्रेय त्यांनी आपल्या गुरूंना श्री निवृत्तीनाथांना दिलेलं आहे की तुम्हीच हे माझ्याकडनं करवून घेतलं. मी फक्त मीडियम होतो. मी काहीच केलेलं नाहीये. मी आपला दास आहे फक्त. किती ठिकाणी त्यांनी निवृत्तीदास असं स्वतःसाठी संबोधन घेतलेलं आहे. या ओघीमध्ये एवढ्या मोठ्या कर्मामधलं ज्ञानदेवांचं अकर्म ज्ञानेश्वरी लेखनाचं केवढं मोठं कर्म होतं पण ते अकर्मात रूपांतरित झालं. त्याच्यामधलं अकर्म त्यांनी पाहिलं की मी काहीच केलं नाही. तसंच तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंग गाथेबद्दल लिहिलेलं आहे की फोडिले भांडार धन्याचा तो माल. फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही. मी फक्त म्हणजे पांडुरंगाने मला जे स्फुरण दिलं ते मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मला स्फुरलंच नाहीये. मी फक्त तिकडून इकडे केलंय. इतका निर्लेपपण. मी आहे मजूर विठोबाचा. किंवा समर्थ रामदास स्वामी म्हणतात की समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. एवढा दासबोधासारखा व्यवहार चातुर्य शिकवणारा अध्यात्म शिकवणारा ग्रंथ लिहून झाल्यानंतर ते म्हणतात की हे सगळं रामरायाच्या कृपेने झालं. जय जय रघुवीर समर्थ ही तर त्यांची आरोळी आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे हे सगळे संतांच्या ह्याच्यामध्ये कर्म आणि अकर्म म्हणजे काय हे आपल्याला स्वच्छ होतं. त्यामुळे त्यांच्या वचनांवरून आपल्याला कळतं की वचनांवरून उत्तुंग कर्मात देखील आपलं कर्तृत्व ते बघत नाही तर ते देवाचं आहे किंवा ते गुरुचं आहे ही भावना त्यांची असते. आता कधी कधी आपण सुद्धा असं म्हणतो की आम्ही भावनेने आपलं करते पण देवाला अर्पण केलं किंवा आम्ही करतो अधूनमधून. आपल्याला जेव्हा अधूनमधून अशी लक्षात येतं की असं करायचं असतं तेव्हा आपण करतो की नाही हे सगळं देवानीच केलं देवानीच माझ्याकडून करतो आपण. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपण पण संत आहोत की काय असं आपल्यामधूनच वाटायला लागायची शक्यता आहे. पण असं काही मानायचं कारण नाही. कारण आपल्यासाठी ती एक क्षणिक भावना असते. एखाद्या वेळेला आपल्याला कधीतरी ते डोक्यात येतं आणि आपण तेवढ्या पुरेसं ते म्हणतो. पण हे कर्मामधलं आपलं अकर्तृत्व बघणं हे या साक्षात्कारी ज्ञानी पुरुषांसाठी केवळ एक भावना नाहीये तर त्यांच्या अकर्तृत्वाची जी जाणीव असते ती त्यांना योग स्थितीतून त्यांचं जे आत्मज्ञान त्यांना मिळालेलं असतं त्याच्यामुळे ती असते आणि ती जाणीव अखंड असते. मग कितीही कर्मात ते बुडलेले जरी असले तरी त्यांचं आत्मज्ञान मलिन होत नाही. आणि हे तुकाराम महाराजांनी एका अपूर्व दृष्टांतांनी सांगितलेलं आहे. उधळीता माती रविकळा न मळे. म्हणजे धूळ कितीही उडवली तरी सूर्याचा प्रकाश मळत नाही. त्याप्रमाणे या थोर लोकांना ज्ञानी लोकांना जे कर्मामध्ये अकर्म पाहतात त्यांना कितीही कर्म वरवर केलं तरी त्यांच्या आत्मज्ञानाला काही बाधा येत नाही. इथे
आपण पहिला चरण पूर्ण केला. कर्मणी अकर्म यः पश्येत. आता पुढचा अकर्मणी कर्म यः पश्येत. आता अकर्मामध्ये कर्म जो पाहतो. आता इथे आपण आधी चिन्मयानंद काय म्हणतात ते बघूया. चिन्मयानंद म्हणतात की एखादा मनुष्य जर केवळ शरीराने स्तब्ध बसलेला दिसला तर त्याला अकर्मी म्हणता येईल का? तर असा निष्कर्ष घाईघाई काढून चालणार नाही. कारण आपल्या सगळ्यांचाच असा अनुभव आहे की जेव्हा आपण काहीतरी सखोल चिंतन करतोय किंवा काही सृजनशील विचार आपण करतोय तर त्यावेळेला आपोआपच आपण शारीरिक दृष्ट्या स्तब्ध होतो. खूप चिंतनात असताना आपल्याही नकळत आपल्या क्रिया थांबतात. हा सगळ्यांचाच अनुभव आहे. त्याच्याकरता त्यांनी काही उदाहरणं दिलीत की बाबा चित्रकार आहे, एखादा कॅनव्हासच्या समोर उभा राहून चित्रकार चित्र काढतोय किंवा एखादं वाद्य हातात घेऊन एखादी नवीन रचना तो वाजवणारा बसवतोय किंवा एखादा लेखक टेबलापाशी बसून काही कविता किंवा लेख लिहायला घेतलेला आहे त्यांनी. तर हे सगळे जण आपापलं काम करताना मध्येच काही क्षण शरीराने स्तब्ध होतात आणि त्या स्तब्धतेतून काय घडतं तर त्या स्तब्धतेतून त्यांची कलाकृती आकार घेते किंवा त्यांच्या मनातले विचार शब्दबद्ध होतात, साहित्य कृती आकार घेते. तेव्हा शारीरिक स्तब्धता ही त्यावेळेच्या त्यांचं जे मानसिक आणि बौद्धिक जे काम खूप वेगाने चालू आहे त्याच्यासाठी आवश्यक अशी स्थिती आहे त्या काळची. म्हणजे तो अकर्मात आहे असं म्हणता येणार नाही. त्याचं मानसिक कर्म चालू आहे, बौद्धिक कर्म चालू आहे. शरीर जरी स्तब्ध असलं तरी हे अकर्मातलं कर्म आहे. आता माधवानंद काय म्हणतात ते बघू. माधवानंद असं म्हणतात की अकर्मणी कर्म पश्येत म्हणजे कर्म न करण्याच्या अवस्थेत कर्म होत आहे असं पाहणं. आता आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेला असं वाटतं ना की काहीच न करता खूप काही व्हावं आपलं आपलंच वाटतं की नाही. मला स्वतःला काही करायला नको लागायला, पण हे असं आपलं आपलंच झालं तर किती बरं होईल, असं आयता चहा समोर आला तर किती बरं होईल. तर आणि हीच स्थिती ज्ञानीपुरुषाची असं पण सांगतात. मग तर अशी माणसं खुशच होऊन जातील. पण माधवानंद लागली त्यांना जागेवर आणतात. नाही, जर कोणाला असं वाटत असेल की मी म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानीपुरुषाला सुद्धा असं वाटतं तर तसं नाहीये. कर्मणी कर्म ही अवस्था येण्यासाठी आधी पुष्कळ काही योग्य कर्म, पुष्कळ काही वेगाने बराच काळ करावं लागतं, तेव्हा ती अवस्था येऊ शकते. त्याला ते उदाहरण फार छान आणि अगदी सोपं आहे की एखादा मनुष्य पळत पळत टेकडी चढला आणि मग जाऊन तो थोड्याच काळ एखाद्या दगडावर बसला आणि पाठीमागून कोणीतरी अगदी धापा टाकत कसं बस चढत फासफूस करत तिथे पोचला आणि त्यांनी अचानकपणे त्या माणसाला बसलेलंच पाहिलं. पण तो जर म्हणला हा काय असा नुसता बसलाय तर ते किती चूक आहे. त्यांनी आधी खूप कर्म केलंय आणि आता तो बसलाय. तर त्यांना सांगायचं त्याच्यामधून हे की अकर्म किंवा नैष्कर्म्य अवस्था ही सगळं कर्म करून झाल्यानंतरची मोकळी अवस्था आहे. आपण याविषयी हा मुद्दा दोनदा तीनदा बघितलेला आहे. ती मोकळी अनुभवण्यासाठी, तो आनंद अनुभवण्यासाठी आधी अत्यंत कठोर अशी साधना सातत्याने करणं हे तितकंच गरजेचं आहे. अजून एक हा एका आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या चरणाकडे बघतो. तर का आधी आपण बघितलं की आपली शरीर थांबलंय पण मन आणि बुद्धी कर्म करत असेल जी दिसत नाहीये तर तेही अकर्मणी कर्म आहे. हे कर्म करून एखादी व्यक्ती शांत बसलीये तर तेही अकर्मणी कर्म आहे. आता अजून एका दृष्टीने बघणार, एखाद्या खोलीमध्ये दिवा लागलेला आहे किंवा लावलेला आहे आणि त्याच्या प्रकाशामध्ये अनेक कामं होत आहेत. आता असं नाही म्हणता येणार की त्या सगळ्या कर्मांसाठी तो दिवा प्रकाश देतोय, तो असा काही इंटेन्शनली प्रकाश देतोय वगैरे असं नाही. तो तिथे आहे आणि तो प्रकाशवान आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रकाशात अनेक कर्म घडत आहेत. तसंच आपल्या शरीरातलं आत्मतत्व हे त्या दिव्यासारखं असतं आणि त्या अक्रिय, कुठलाही हेतू नाहीये त्याच्यामध्ये, अमुक अमुक व्हायला पाहिजे शरीराला मनाला बुद्धीला आता चैतन्य देऊयात असं काही आत्म्याने ठरवलेलं नाहीये, पण ते होत असतं. अशा आत्म्याचा साक्षात्कार झालेला जो योगी पुरुष आहे तो त्या आत्मस्वरूपाच्याच बोधात असतो आणि
त्या ज्ञानाच्या प्रकाशात सगळी कर्म ही प्रकृतीच्या अंगाने सहजतेने स्वाभाविकपणे होत आहेत हे तो जाणतो. आणि दिव्याचं आणि त्या आत्मज्ञानी पुरुषामध्ये अजून एक साम्य असतं की दिव्याचं असं स्वतःचं काही कर्म नसतं, तसं त्या आत्मज्ञानी पुरुषाचं पण स्वतःचं असं काही कर्म नसतं. हे त्याचं अकर्म झालं. कर्म घडत असतं पण ते त्याचं स्वतःचं नसतं, म्हणून त्याला अकर्म. आणि त्या अकर्म अवस्थेतीमध्ये राहून प्रकृतीच्या अंगाने कर्म होत आहे हे तो साक्षीत्वाने पाहतो. हे त्याचं अकर्मातील कर्म. जरा अवघड होत आहे ना हे समजायला, थोडस क्लिष्टच आहे ते. तर इथे तात्पर्य त्याच्यातनं असं आहे की त्या आत्मज्ञानीच्या कर्म करण्यामागे म्हणजे प्रवृत्ती मागे किंवा कर्म न करण्यामागे म्हणजे निवृत्ती मागे दोन्हीही मध्ये स्वतःच खाजगी वैयक्तिक असं कुठलाही हेतू नाही, प्रयोजन नाही. तो त्याची जे काही चाललंय कृती करणं किंवा कृती थांबवणं हे सगळं लोककल्याणार्थ चाललेलं आहे. हे ह्याला म्हणायचं अकर्मातलं कर्म. आता तुम्ही थोडासा आठवण करून देते तुम्हाला की 3ऱ्या अध्यायात सुद्धा हा विषय आहे आपल्याकडे आलेला. 3ऱ्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत की हे अकर्मणी कर्म सांगतात. तर ते आहेत 17 आणि 18. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. त्यातला गीताईतला श्लोक वाचते, म्हणजे ते त्यातला पटकन मतितार्थ समजायला मदत होईल. परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो आत्म्यामध्येच संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले. आपल्याला त्या भागामध्ये मत की त्याचे कर्तव्य संपले तस्य कार्यम न विद्यते. त्याला काहीही काम आता उरलेलं नाही, म्हणजे तो स्वस्थ बसतो का, तरी तो कर्म करतोच, पण ते फक्त लोकसंग्रहार्थ लोकांच्या कल्याणासाठी करतो. आणि पुढचा श्लोक नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा कोणामध्ये कुठे त्याचा न काही लोभ गुंतला. न कश्चित अर्थव्यपाश्रयः, त्याला काहीही मिळवायचं नाही स्वतःसाठी, करण्यानेही काही मिळवायचं नाही आणि न करण्यानेही काही मिळवायचं नाही. हा त्याच्यातला म्हणजे हे दोन, हा विषय कसा 3ऱ्या अध्यायापासून सांगायला सुरुवात झाली आणि पुढे तो कसा एक एक वाढवत वाढवत नेतायत हे आपल्याला इथे दिसतं. तर एका दृष्टीने पाहिलं तर अकर्मातील कर्म आणि कर्मातील अकर्म दोन्हीही एकाच अर्थाची 2 विधान आहे. आता हे मी जरा थोडं मुद्दाम थोडं सावकाश बोलतेय, कारण खूप कर्म अकर्म कर्म अकर्म जरा म्हणजे ऐकताना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता आधी आपण पहिलं बघणार आहे कर्मातलं अकर्म म्हणजे काय. हे पुन्हा एकदा समराईज करते. आता आपण कर्म आणि अकर्म ह्या पश्चेत हे पाहिलं, अकर्मणी कर्म ह्या पश्चेत हे पाहिलं. आता त्या दोघांचं आपण साधर्म्य काय किंवा ते कसं एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत हे आपण आता बघतो. पहिलं कर्म आणि अकर्म म्हणजे काय, तर आत्मज्ञानी व्यक्तीने प्रकृतीच्या कर्मात आत्मस्वरूपाचं अकर्म अनुभवणं, प्रकृतीच्या कर्मात आत्मस्वरूपाचं अकर्म अनुभवणं म्हणजे कर्मातलं अकर्म. आणि आता अकर्मातलं कर्म, स्वतः आत्मस्वरूपाच्या अकर्म किंवा नैष्कर्म्य बोधात असताना तो स्वतः अकर्म अवस्थाच अनुभवतोय आणि ती अनुभवत असताना प्रकृतीच्या अंगाने कर्म होत आहे असं तो तटस्थपणे पाहतोय. हे अकर्मणी कर्म. या दृष्टीने दोन्हीचा अर्थ खूप जवळ जाणार आहे आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी वापरली, जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. नैष्कर्म्य ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, कर्मणी कर्म पण येतं, कर्मणी अकर्म पण येतं. म्हणजे कर्मणी अकर्म इक्वल टू अकर्मणी कर्म इक्वल टू नैष्कर्म्य. म्हणजे ह्या ज्या 2 टर्म्स आपण वापरतोय ते नैष्कर्म्य ही जी साक्षात्कारी ज्ञानी व्यक्तीची ज्ञानमय अवस्था आहे
त्याचीच दोन प्रकारांनी केलेली वर्णन आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो ना की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण आपण जर नीट बघितलं तर कुठल्याही नाण्याच्या दोन बाजू सारख्या नसतात, त्यात काही ना काही फरक हा असतोच. आणि तसा याही टर्म्स मध्ये थोडासा फरक आहे. काय फरक येतो? तर पहिलं जी टर्म आहे कर्म आणि अकर्म, ही जी अवस्था आहे ती साधक सुद्धा काही प्रमाणात अनुभवू शकतो. ज्ञानी इतके नाही त्याला कळणार, पण काही प्रमाणात अधूनमधून तो कर्म आणि अकर्म ही अवस्था अनुभवू शकतो. पण दुसरी जी आहे अकर्मणी कर्म, ही मात्र जी अवस्था आहे ती फक्त आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच अनुभवू शकते. कारण आत्मा अकर्म कसा आहे ही अनुभवाची गोष्ट आहे, ती विचारांनी किंवा शब्दांनी सांगता येणार नाही. आणि केवळ साक्षात्कारी ज्ञानी पुरुषाचीच ही कर्माबाबत अवस्था होऊ शकते, अकर्मणी कर्म. त्याच्यामधला अजून एक मुद्दा आहे अकर्मणी कर्माचा, की तो ज्ञानी पुरुष फारसा काही प्रत्यक्ष फिजिकली ऍक्शन कुठलीही करत नसताना सुद्धा केवळ त्याच्या संकल्पामुळे किंवा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन किंवा त्याच्या अस्तित्वामुळेच खूप मोठं काम होतं. तर त्या ज्ञानी व्यक्तीचा आध्यात्मिक अधिकार जो त्याला प्राप्त झालेला असतो, त्या अधिकाराच्या परिणाम स्वरूप केवळ त्याच्या असण्याने अनेक गोष्टी होतात. त्याच्यासाठी विनोबांनी फार अगदी साधं सोपं उदाहरण दिलं. एका शाळेत एका वर्गामध्ये मुलं खूप गडबड करतात, ऑफ पिरियड असेल किंवा काही असेल, आणि तो मॉनिटर खूप शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला काही कोणी दाद देत नाहीये. शिक्षकही आहेत एक टेम्पररी आलेले, त्यांचा तास नाहीये पण ऑफ पिरियडला मुलांना वचक असावा म्हणून तेही मधून मधून छड्यांचे आवाज करतायत, गप्प बसवतायत, पण काही होत नाहीये. असा सगळा गोंधळ चाललेला असताना एक शिपाई येतो शाळेचा आणि तो एक निरोप देतो की हेडमास्तर इकडे येत आहेत. तेवढा निरोप मिळाल्या क्षणी सगळे जो गोंधळ सगळा एकदम सगळे चिडीचूप बसतात. वास्तविक हेडमास्तर आपल्या खुर्चीवरनं कणभर सुद्धा हललेले नसतात, पण केवळ ते येणार आहेत इथे जसा हेडमास्तरांचा अधिकाराचा परिणाम झाला, तसा त्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाच्या आध्यात्मिक अधिकाराचा परिणाम होतो. आणि असं म्हणतात की आपल्या भारतावरती अनेक परकीय आक्रमण होऊन सुद्धा त्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये धर्मांतर घडलं नाही. त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या देशामध्ये जी संतांची मांदियाळी होती, संपूर्ण भारत भूमीमध्ये जे अनेक संत निर्माण झाले, त्या संतांच्या आध्यात्मिक अधिकाराचा तो परिणाम होता की त्याच्यामुळे आपला धर्म वाचला आणि फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होऊ शकलं असतं, ते झालं नाही. कारण संतांच्या स्थानावरून अनेक लोक त्यांच्या संतांच्याकडे पाहून आध्यात्मिक मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा घेतात. आणि हे फक्त संत देहात असतानाच नाही बरं का, संत देहातून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या चरित्रातल्या कथा ऐकून किंवा त्यांच्या ज्या काही साहित्य कृती, त्यांचे अभंग जे काही असतील, जे पुढच्या पिढीपर्यंत पोचतात, त्याच्यावरून सुद्धा ते प्रेरणा घेतात. म्हणजे आजही आपण ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी यांच्या सगळ्या साहित्य कृतीतून केवढी प्रेरणा आपल्याला मिळते, ह्या त्यांचा नैष्कर्म्यतेचा परिणाम आहे. काहीही न करता, ते तर काही करायला तर तिथे नाहीच आहेत, तरी सुद्धा ते किती करतायत, त्यांनी जे करून ठेवलं त्यावेळेला त्याचा सुद्धा केवढा फायदा होतो. हे त्यांचं अकर्मणी कर्म आहे. आणि अकर्मणी कर्म अजून कळण्यासाठी अजून एक साधा सोपा छोटासा प्रसंग संतांच्या जीवनातलाच सांगते. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामधला हा प्रसंग आहे की रामकृष्ण परमहंस हे त्यांना नंतर जीवनातल्या त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना घशाच्या कॅन्सरनी ग्रस्त झाले होते आणि त्यामुळे त्यांना फार काही खाता पिता येत नव्हतं. काही फक्त दुधात केलेली खीर किंवा असे पातळ पदार्थच ते फक्त पिऊ शकत असत. तर पण तरीही त्यांची ऊर्जा तितकीच होती. जरी खाणं पिणं जरी कमी झालेलं असलं तरी सतत त्यांच्या भोवती शिष्यगण किंवा साधक भक्त हे सगळे जमलेले असायचे. अध्यात्मावरती चर्चा चाललेली असायची, कोणी शंका विचारत असायचं, रामकृष्ण शंका समाधान करत असत, हे सगळं त्यांचं चालूच असायचं. तर एक दिवस त्याला अगदीच काही खाता आलं नाही. त्यांच्या एका भक्ताला खूप वाईट वाटत होतं. तो सारखा त्यांना आग्रह करत होता, थोडी तरी खीर खा, थोडी तरी खीर खा, मी भरवू का, हे करू का. तर ते त्याला एकदम पटकन म्हणले, अरे तुमच्या सगळ्यांच्या मुखानी मग खाताय कोण, माझं पोट भरलेलं आहे. त्यांनी काहीच न खाता सुद्धा
इतरांच्या खाण्यामुळे त्यांना तेवढीच तृप्ती मिळालेली होती, हे त्यांच्या नैष्कर्म्य बोधातून आलेलं त्यांचं तो डायलॉग होता की अकर्मणी कर्म म्हणजे काय, तर मी काही खाल्लेलंच नाहीये पण मला खाण्याची तृप्ती आहे, तुम्ही खाताय ना, मला मिळालंय ते, असा हे अकर्मणी कर्म. आता आपण ज्ञानेश्वरी बघूयात, म्हणजे कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हे आपण आता ह्याच्यातलं संपवलं. ज्ञानेश्वरीचे आपण काय करूया, ओव्या 93 ते 102 आहेत, त्या आधी एकदा सलग वाचून घेऊ आणि मग त्याचं मी जरा दोन भागात विभाजन केलंय की कर्म आणि अकर्म सांगणाऱ्या ओव्यांचा एक भाग आणि अकर्म आणि कर्म सांगणाऱ्या ओव्यांचा दुसरा भाग, तो आपण विवेचनाच्या दरम्यान आपण पाहूया. मगाशी मी एका त्यातल्या 93वी जी ओवी आहे त्याचा एकदा उल्लेख केलेला आहे. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगी निराशता फळाचिया. जो कर्म आचरित असताना सुद्धा मी निष्कर्म आहे हे तत्व ध्यानात वागवतो आणि कर्मसंग घडला असतानाही फळाची आशा बाळगत नाही. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आणि कर्म करण्याला त्याला कर्तव्य बुद्धी वाचून दुसरं कारण नसतं, त्याच्या अंगी निष्कर्मपणा चांगला मुरला आहे असं जाणावं. तरी क्रियाकलापू आघवा आचरतो दिसे बरवा जो तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी या गा. तेव्हा जो आपली सर्व कर्म यथास्थित प्रीतीने करत असेल तो वरील लक्षणांनी युक्त असल्यास ज्ञानी आहे असे ओळखावे. बाहेरून वरून कळणार नाहीये की तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे. आधीच्या दोन ओव्यांमध्ये त्याची चिन्ह दिली, ती बारकाईने बघितल्याशिवाय तीही कळणार नाहीये. म्हणून तसं म्हटलंय की वर्ण क्रियाकलाप सगळे सामान्य माणसासारखेच वाटतील, कारण तोही अगदी बुडूनच कर्म करतोय. पण तो आतून किती असंग आहे हे एखाद्या जाणकारालाच कळेल किंवा ज्याच्या अनुभवाला त्याची असंगता आली असेल. नंतर विवेचनाच्या दरम्यान काही उदाहरणं देणार आहे त्याच्यासाठी. जैसा जो जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. जसा पाण्याजवळ उभा असलेला मनुष्य आपल्याला प्रतिबिंब रूपाने पाण्यात पाहतो, पण मी तो पाण्यातला नव्हे, मी निराळाच आहे असे तो जाणतो. अथवा नावे हन जोरिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचोकारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. दुसरा दृष्टांत दिला याच्यामध्ये. जसा नावेत बसून नदीत विहार करणारा नदीकाठची झाडं, इथं रुख शब्दाचा अर्थ झाड आहे, वेगाने एकामागून एक जाताना पाहतो, पण नीट विचार केला की तो ही झाडे अचळ आहेत असं म्हणतो. साचोकार म्हणजे खऱ्या अर्थाने बघायला गेल्यानंतर, नीट बघायला गेल्यानंतर. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाणे मग आपण जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा. तसाच आपले कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीने खोटे आहे हे जाणून जो आपले मूल स्वरूप ओळखतो तोच खरा निष्कर्मा. आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. आणि उदय व अस्त यांचा रोख सांभाळून जसा सूर्य अचळपणे भ्रमण करतो तसाच हाही कर्म करीत असताना आपले निष्कर्मत्व अचंचळ राखतो. तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळाधारी न बुडे भानुबिंब. तो मनुष्यासारखाच दिसतो, परंतु सूर्याचं प्रतिबिंब जरी पाण्यात पडलं तरी जसं सूर्यबिंब भिजत नाही तसं या निष्कर्म्याला मनुष्यत्व स्पर्शू शकत नाही. त्याला देवत्व जणू काही प्राप्त होतं असं त्याला म्हणायचंय. तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात.
असा निष्कर्मा विश्व पाहतो, सर्व काही करतो आणि सारे भोग भोगतो, तरी पण तो या क्रियांपासून तटस्थ व अलिप्तच राहतो. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जागला अंगेची तो एका जागी असतो पण विश्वात संचार करतो, किंबहुना तो स्वतःच विश्वरूप होतो. आता आपण जरा बघूया त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये 93 ते 98 या ओव्या ज्या आहेत त्या कर्मणी अकर्म सांगणाऱ्या ओव्या आहेत. आणि 91 ते 102 सॉरी 99 ते 102 या ओव्या आहेत त्या अकर्मणी कर्म सांगणार आहेत. कसं ते आता आपण बघूया. पहिल्यांदा कर्म आणि अकर्म सांगणाऱ्या पहिल्या ओव्या 93 ते 98. जो सकळ करतंगे निराशता फळाची, जो सगळ्या कर्मामध्ये वर्तता म्हणजे काम करीत असतात, सगळ्या कर्मामध्ये असताना आपलं अकर्म म्हणजे नैष्कर्म्य पाहतो आणि कर्मात राहून कर्मफळाबाबत अनासक्त असतो. निराशता म्हणजे अनासक्ती, फळाची आशा ठेवत नाही म्हणजे निराश. नॉर्मली आपण निराशा हा शब्द फार निगेटिव्हली वापरतो, पण अध्यात्मात निराशा हा शब्द पॉझिटिव्ह त्याला अर्थ आहे. आशा नसणे म्हणजे निराशा. आशा सोडणेला आपण निराशा म्हणतो आणि इथे आशा नसणेला निराशा म्हणतात. त्या दोन्हीमध्ये फरक आहे. आता ह्या ओवीवरची स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेली अभंग ज्ञानेश्वरी मधली ओवी मी आता वाचतीये. साक्षित्वे सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता आपुली जो. इथे स्वामीजींनी स्वरूपानंदांनी साक्षित्व हा शब्द अगदी सुरुवातीलाच वापरलाय आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे तो साधकाच्या आकलनाच्या आणि प्रयत्नांच्या दोन्हीच्या कक्षेत त्यांनी तो आणून ठेवलेला आहे की नेमकं काय अपेक्षित आहे या ओवीतनं अर्थ कळणं, की साक्षित्व आपल्या अंगी असायला पाहिजे किंवा ज्ञानीच्या अंगी, ज्याच्या अंगी साक्षित्व असतो तो कर्मामध्ये अकर्म पाहू शकतो असं म्हणायचं. तर साक्षित्व म्हणजे काय, तर कर्म करताना ते उत्कृष्ट व्हायला पाहिजे यासाठी कर्मामध्ये पूर्ण लक्ष घालणं, जीव ओतून कर्म करणं हे अपेक्षित आहेच, पण त्याचबरोबर त्याच वेळेला अलिप्तताही असायला पाहिजे. तर हे दोन्ही कसं साधायचं, तर अलिप्तता म्हणजे कुठल्या अंगानी, तर स्वतःच्या कर्तृत्वाचा अहम अंतःकरणामध्ये नसला पाहिजे किंवा कर्माचा पूर्ण अपूर्णतेबद्दल चिंता नसली पाहिजे. त्याचं फळ काय मिळेल, हवं तेवढं मिळेल का नाही मिळेल, लवकर मिळेल का उशिरा मिळेल, फळाबद्दलची कुठलीही चिंतन किंवा चिंता नको. तसंच अगदी हातात काय फळ मिळेल ह्याच्या बरोबर हे कर्म केल्यामुळे मला मान्यता मिळेल का, लोक माझी वाहवा करतील का, हे सुद्धा हे आपल्याला दिसून येत नाही, पण ते सुद्धा एक मनामध्ये अहंकार निर्माण करणारं आणि ती कामनेचंच एक रूप आहे. की मान्यतेबद्दलची पण कुठली चिंता किंवा विचार ह्या सगळ्यापासून अंतःकरणामध्ये अलिप्तता असणं आणि फक्त कर्मच कसं चांगलं होईल त्याच्यामध्ये पूर्ण मन केंद्रित करणं हे अपेक्षित आहे त्या साक्षित्व याच्यामध्ये. आणि उपभोग वृत्तींना तर अंतःकरणामध्ये बिलकुल थारा असूच शकत नाही. अशा व्यक्तीचं चित्त हे कसं असेल तर ज्ञानमयतेमध्ये तृप्त, स्थिर, शांत असं असेल आणि ती सगळी शांतता तो त्याच्या कर्मात ओतेल आणि ते कर्म अतिशय उत्कृष्ट करेल. आता आपण कर्म ईश्वराला अर्पण करणे अशी एक फ्रेज खूप वेळेला वापरतो आणि साधक या लेव्हलला आपण तसा प्रयत्न करायचा असतो. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जे काही कराल ते ईश्वराला अर्पण करा. आणि हे जे अर्पण करण्याची जी भावना आहे ती कधी असते, एक तर कर्म सुरू करण्यापूर्वी किंवा कर्म संपल्यानंतर. पण साक्षित्व ही जी काही कन्सेप्ट आहे ती कधी वापरायची आहे, ती ड्युरिंग द कर्म. कर्म करत असताना आपल्या मनाची भूमिका तशी पाहिजे. म्हणून साक्षित्व आणि कर्म अर्पण करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून कर्म आणि अकर्म म्हणजे कर्म करताना कर्मात जो आपले अकर्म पाहतो किंवा इथे ज्ञानेश्वर महाराज जे शब्द वापरत आहेत देखे आपुली नैष्कर्म्यता, याचे दोन अर्थ आपल्याला घ्यायचे. पहिला अर्थ असा आहे की मी कर्माचा करता नव्हे, प्रकृतीच्या गुणांद्वारे कर्म केले जाते. इथे आपल्याला परत 3ऱ्या अध्यायातला एक श्लोक आठवायला पाहिजे. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते. तो वेगळा का राहू शकतो,
कारण त्रिगुणांचाच खेळ त्रिगुणांबरोबर चालू आहे हे त्याला कळतं. कारण शरीर मन बुद्धी हे काम करतायत आणि ते ज्या संसारात काम करतायत त्या संसारामधली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे त्यांना शरीर मन बुद्धी जे काम करतायत ते काहीतरी त्रिगुणातलंच विषय मिळवण्यासाठी. म्हणून गुणा गुणेषु वर्तन्ते, हा सगळा गुणांचा खेळ आहे. याच्यामध्ये आत्मस्वरूपाशी काही संबंध नाही, कारण आत्मस्वरूप हे त्रिगुणातीत आहे. हे जाणणं की हा सगळा प्रकृतीच्या अंगात जे काही चालू आहे कर्म ते चालू आहे, हा पहिला भाग. आणि मी नित्य चैतन्य आत्मस्वरूप आहे. म्हणजे कर्मामधलं जे अकर्म आहे ते अकर्म कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. आणि तो आत्मा म्हणजे मी, अशा दोन्ही बोध पाहिजे त्याच्यामध्ये. हा आता पुढची ओवी. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगली बोधला असे. आता ह्या ओवीचे एक अर्थ आपण आता वाचला की कर्तव्य करायचं आहे एवढंच कारण पुरेसं आहे, अजून कुठलं कारण नकोच आहे. मला अमुक एक मिळवायचंय, कोणाला खुश करायचंय किंवा कोणाला दाखवायचंय काही, अशी कुठलीही आलतू फालतू कारण त्याला लागत नाहीत कर्म करण्यासाठी. हे कर्तव्य आहे ते करायचंय, कोणी चांगलं म्हणो वाईट म्हणो, फळ मिळो न मिळो, हा भाव. जया दुसरे आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, हा एक अर्थ झाला. आता दुसरा जो अर्थ आहे स्वामी माधवानंदांनी घेतलेला तोही खूप चांगला आहे. तर ते म्हणतात की आत्मज्ञानी आणि कर्तव्य हे खरं तर दोन शब्द एकत्रच यायला नको. आपण बघितलं ना मगाशी, तस्य कार्यम न विद्यते, त्याला काही करण्यासारखं नसतंच. मग आता कुठलं आलंय कर्तव्य? कारण आत्मज्ञान मिळवणं हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य जेव्हा त्याच्या हातनं पूर्ण घडलं त्याच्यानंतर त्याला आता काहीही कर्तव्य उरलेलं नाही, हे आपण आधीच समजून घेतलं. मग आता कर्तव्य कुठलं? तर ते असं आहे की जगामध्ये माणसाचा, सामान्य माणसाचा जगाशी वेगवेगळे संबंध असतात. कोणाचा व्यावहारिक असतो, कोणाचा भावनिक संबंध असतो आपल्या भोवतालच्या लोकांशी किंवा वस्तूंशी, किंवा वैचारिक संबंध असतो. तर आत्मज्ञानी पुरुषाचा आपल्या भोवतालच्या व्यक्तींशी, वस्तूंशी, परिस्थितीशी जो काही संबंध असतो तो आत्मिक पातळीवरचा असतो, आत्मिक संबंध असतो. आणि त्या पातळीवर त्यांना आपला आणि परका असं कोणी नसतंच, कोणी दुसरं नाहीच आहे. एकत्वाचा अनुभव ते घेत असतात, कारण ते आत्मस्वरूपाच्या बोधात असतात आणि आत्मा हा एकच आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलविदम ब्रह्म, ह्या दोन्हीचा अनुभव त्यांना एका वेळी ते व्यवस्थित जागृत असतो त्यांच्या मनामध्ये. मीच फक्त आत्मा आहे असं नाही, मी जसा आत्मा आहे तसे बाकीचेही आत्मेच आहेत आणि तो आत्मा आणि मी एकच आहे. माझा आत्मा वेगळा आणि त्याचा आत्मा वेगळा अशी काही भानगड नाहीये. जो माझा आहे तोच त्याचा आहे. हे असल्यामुळे आपोआपच स्वतःसाठी आपण जितकं चांगलं कर्म करू, जितकं मन ओतून, तितकंच ते दुसऱ्यांचंही कर्म तितकंच चांगलं करतात, असं त्यांना म्हणायचंय. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. पुढे परिक्रिया कलापू आघवा आचरतू दिसे बरवा, तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी यागा. याचं मागाशी थोडंसं सांगितलं की त्यामुळे हे ज्ञानी हे सामान्य माणसासारखेच खूप कर्मामध्ये बुडालेले सुद्धा दिसतात, पण ते तरीही आतून अलिप्त असतात. हे सांगणारे गोंदवलेकर महाराजांची एक छान गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजांच्याकडे कोणीतरी त्यांचा एक नातलग आला होता आणि तो काहीतरी जमिनीचा वाद त्यांनी उकरून काढला की ही जमीन तुम्ही माझ्या नावावरतीच करायला पाहिजे वगैरे. तर ते म्हणले असं कसं, माझा पण प्रपंच आहे, माझे एवढे भक्तगण आहेत, त्यांना जेवाय खायला घालायला लागतं, त्या जमिनीची मला गरज आहे. तर तिथे एक बसलेला शिष्य होता, ते म्हणतं हे काय, हे काही निरीच्छ बिरीच्छ नाहीच आहे, हे चांगले भांडण करतायत आणि माझी जमीन करतायत. मग खूप त्यांच्यात खडाजंगी होते. मग शेवटी तो म्हणतो की आता महाराजांचं टेम्पर फारच चढलेलं दिसतंय, आता जरा खाली थोडंसं आपण जागं करावं, सावध करावं. म्हणून तो एक शंका विचारायच्या बहाण्याने असा मध्येच बोलतो, महाराज मला ना जरा त्या दोन तीन ओव्यांचा अर्थ हवा होता, सांगाल का? तर शांतपणे महाराज त्याच्याकडे वळून बघतात, ते म्हणतात जरा हे नाटक संपवतो आणि मग बघतो तुमच्या ओव्यांच्याकडे. आणि त्यांनी नंतर ते म्हणलं की अहो तो रागबिग काही नव्हता, तो फक्त इथून इतका होता, इथे काहीच नव्हतं, खाली हृदयामध्ये काही रागबिग नव्हता.
असे असतात ते. तर व्यवहारात काय आता करायला हवंय ते ते करतील का करणार नाही, तसंच करतील. तसा व्यवहारी माणूस तसेच. पण आतून त्यांना त्या पुतण्याबद्दल किंवा जो कोणी त्यांचा नातलग असेल त्याच्याबद्दल काहीही कटुता नाही. फक्त राग दाखवणं आता गरजेचं आहे. राग दाखवला, विषय संपला. परिक्रियाकलापो आघवा आचरतु दिसे भरवा, तोची तो ये चिन्ही जाणावा. पण हे जेव्हा समजून देते त्या शिष्यानी तेव्हा त्याला कळलं की ह्यांचा राग वेगळा आहे. आता पुढे एखादी ज्ञानी व्यक्ती संसार आणि कर्म, संबंधित कर्म ह्याच्यामध्ये जरी बुडालेली असली तरी त्यांच्यापासून वेगळी कशी असू शकते हे पुढच्या ओवीत महाराजांनी एका दृष्टांतातून सांगितलं. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. आता पाण्यात जेव्हा आपण प्रतिबिंब बघतो, एखाद्या तलावाच्या काठी उभे आहोत म्हणा आणि आपलं प्रतिबिंब पाण्यात दिसलंय, तर आपल्याला असं वाटतं का की आपण बुडलोय किंवा बुडतोय? नाही. आपल्याला माहिती असतं की हे आपलं प्रतिबिंब आहे. तसाच ज्ञानी पुरुष जरी कर्मामध्ये बुडाल्यासारखा दिसला तरी तो त्याच्यापासून तितकाच वेगळा असतो. तसे आपल्याला माहिती असतं की आपण आपल्या प्रतिबिंबापासून वेगळे आहोत. ना तो त्याच्यात बुडतो ना त्याच्यात तो भिजतो. आणि याचं कारण म्हणजे परत त्यांनी आपलं चैतन्य स्वरूप हे पूर्णपणे जाणलेलं असतं आणि तो त्याच्याशी जोडलेला असल्यामुळे तो त्या योगमय बोधात असतो, तो युक्त असतो आणि बुद्धिमान असतो. त्यामुळे त्याला भोगाची बाधा होत नाही. त्याचं अंतःकरण हे स्थिर असतं कायम. पुढच्या ओवी नाही वाचत, पण फक्त आता थोडीशी वेळ संपत आली म्हणून पण त्याचा मतितार्थ सांगते की नावेतून जेव्हा आपण चाललेलो असतो तेव्हा दोन्ही तटावरची झाडं विरुद्ध दिशेला पळताना दिसतात. हे आपण पण अनुभव घेतलेला आहे. नाव असेल किंवा दुसरी कुठली आपली वाहन असेल, पण प्रत्यक्ष जर नीट पाहिलं तर आपल्याला माहिती असतं की झाडं काही पळत बिळत नाहीये, ती तशीच स्थिर आहेत. तसंच ह्या माणसाच्या दृष्टीने बघाल, ज्ञानीच्या दृष्टीने बघितलं तर कर्माची नाव चाललेली आहे पण आत्मस्वरूप स्थिर आहे हे तो ज्ञानी जाणत असतो. आणि त्याचा स्वतःचा जो खरा मी असतो तो त्या कर्माच्या नावेपासून इतकाच दूर असतो जितका ती तटांवरची म्हणजे तीरांवरची झाडं ही त्या नावेपासून दूर असतात. आणि तितकाच स्थिर असतो जेवढी ती झाडंही स्थिर असतात पण पळत असल्यासारखी वाटत असतात. आणि तो त्या साक्षीत्वानी त्या कर्माकडे बघत असतो. म्हणजेच कर्म आणि अकर्म पाहत असतो. ही 96वी ओळी होती आणि 97-98चा मी गोषवारा त्याच्यामध्ये सांगितलाय आणि त्यामुळे तो त्याला महत्व देत नाही. 98वी ओवी फक्त एकदा वाचते आणि मग आपण नावेच्या ओळीपर्यंत नावेची जी ओवी दृष्टांताची ओवी होती तो 97वी होती. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानूनी वायाणे, मग आपण पा जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा. तसंच आपलं कर्माचरण हे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने खर्चितच खोट आहे असं जाणून जो आपले मूल स्वरूप ओळखतो तोच खरा निष्कर्म. इथे आपण कर्म आणि अकर्म ह्याच्यावर प्रकाश टाकणाऱ्या ओव्या संपवल्या. पुढच्या वेळेला आपण अकर्म आणि कर्म हा भाग बघू आणि मग पुढचा श्लोक बघूया. थोडा हा भाग कदाचित एका दुसऱ्या वेळेला तुम्हाला परत शांतपणे ऐकावा लागेल. मी जरा जरा जास्त स्लो बोलायचा प्रयत्न केला कारण सारखं कर्म अकर्म अकर्म कर्म जरा गोंधळ होऊ शकतो. पण ठीक आहे, पण छान आहे. म्हणजे याचा प्रकाश खूप चांगला पडलाय आणि कर्माचा किती विविध अंगांनी विचार करता येऊ शकतो हे सुद्धा पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि आपण असेच कुठलाही विचार न करता कर्म करत सुटलेले असतो. त्याच्यापूर्वी किती विचार करायचा आहे, करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतरही, ते आपल्याला ह्या सगळ्या या निमित्ताने लक्षात आलं तरी पुष्कळ आहे. थांबूया. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.